नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आज घेऊन येतोय। एमबीबीएस बीडीएसचा जो काही थर्ड राऊंड आहे तो ऑल इंडिया कोट्याचा चालू आहे। आता 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामधील बीएमएस एमबीबीएस बीडीएसचा जो काही स्ट्रे वेकन्सी राऊंड आपण त्याला चौथा राऊंड म्हणतो त्याच्यासाठीच चॉईस फिलिंग सुरू होईल। या चॉईस फिलिंगच्या नंतर मात्र डायरेक्ट लिस्ट लागणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थी आणि पालकांना बीडीएस मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे याच्यासाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे। ऑल इंडिया कोट्यासाठी 20 नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे। त्याच्या अगोदर सर्व प्रोसेस कंप्लीट व्हायला पाहिजे। दरम्यान नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कंप्लीट होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज आहे। ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस करण्याची इच्छा आहे आणि ज्यांचं मेरिट 200 पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना सर्व मुलींसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्यांच्या मुलींसाठी बीडीएस महाराष्ट्र राज्यामध्ये करण्याचा साठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास दरवर्षी 50 ते 70 हजार रुपये पर इयर फीस आणि 5 लाख रुपये डोनेशन एकंदरीत 7 लाखाच्या टोटल पॅकेज मध्ये आपल्याला बीडीएस महाराष्ट्रामध्ये करता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना NT 123 व्हिजे या कॅन्डिडेटसाठी मुले असतील किंवा मुली असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 7 लाखामध्ये बीडीएस महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतं। ज्या विद्यार्थ्यांना एससी आणि एसटी कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना 6 लाखामध्ये टोटल पॅकेज 4 वर्षाचं एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बीडीएस साठी महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतं। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर कास्ट व्हॅलिडिटी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्व टॉपिक आपल्यासमोर सांगण्यात आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट हे 200 पेक्षा कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 15 ते 16 लाखामध्ये बीडीएस महाराष्ट्रामध्ये आपण करून देणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना या सर्व योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।